चा जो प्रश्न आहे याच सिरीज मधला तो म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या कामगिरीचं मूल्यांकन कसं करता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला लोकसभेला विरोधी पक्षनेताच नव्हता, कारण की तेवढे खासदार सुद्धा लोकसभेमध्ये निवडून आलेले नव्हते। या वेळेला 99 खासदार निवडून आल्यानंतर राहुल गांधींनी ही धुरा स्वतः आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। उत्कृष्ट म्हणणारे लोक जे आहेत ऑगस्ट 2025 मध्ये 27.9% लोक म्हणत होते की त्यांची कामगिरी जी आहे ती उत्कृष्ट आहे आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत ती कामगिरी जी होती ती 24.8% लोक म्हणत होते की ती उत्कृष्ट आहे। म्हणजे ऑगस्ट 2025 उजाडेपर्यंत त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। चांगली कामगिरी असं म्हणणारे लोक जे होते ते फेब्रुवारीमध्ये होते 24.1%। आता ऑगस्ट येता त्याच्यामध्ये थोडी घसरण झालेली आहे। 22.4% लोक म्हणतात की त्यांची कामगिरी चांगली आहे आणि सरासरी कामगिरी असं म्हणणारे लोक फेब्रुवारीमध्ये होते 17.6% आणि ऑगस्टमध्ये ते 16% आहेत। पण उत्कृष्ट कामगिरी आहे असं म्हणणारे लोक वाढलेले आहेत। जवळपास 3%ची वाढ राहुल गांधींच्या कामगिरीचं मूल्यांकन करताना झालेली आपल्याला बघायला मिळते। Manikchand Oxyrich, proudly Indian.